वर्षातले हे जे 4 महिने आहेत, तर मराठी महिन्यानुसार श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक हे 4 महिने हे खास हरिभक्तांसाठी भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी राखून ठेवलेले आहेत. आणि याचं नाव चातुर्मास आहे. आणि या 4 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याचं काय महात्म्य आहे, जेणेकरून आपली या मार्गामध्ये प्रगती होईल, तर हे आपण पाहायचं आहे. तर हे जे 4 महिने आहेत, जनरली आपण पाहतो आता अनेक साधू संत जे आहेत हे 4 महिने कुठं जात नाहीत. तर 4 महिने एकाच ठिकाणी राहतात. विशेष करून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, ज्याला धाम असं म्हटलं जातं, तर या ठिकाणी या धामामध्ये संत मंडळी निवास करतात. का करतात? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आषाढीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे. लाखो हरिभक्त पंढरपूरला आलेले आहेत. आणि त्यातले काही जे लोक आहेत, जे संसारी लोक आहेत, घरगृहस्थी लोक आहेत, त्यातले काही जण माघारी गेलेले आहेत आणि काही जण राहिलेले आहेत. आणि विशेष करून जे संत मंडळी आहेत, संन्यासी आहेत, तर ते पंढरपुरामध्येच राहिलेले आहेत. तर 4 महिने आता पंढरपुरामध्ये राहायचं, निवास करायचा. काय करायचं? 4 महिने कोणतंही सांसारिक कार्य करायचं नाही, असा एक नियम आहे. असं भगवंत वेगवेगळ्या योजना बनवत असतात. भक्तांना प्रगती करण्यासाठी काही संधी दिली जाते. कधीकधी दुकानदार काय करतो, दिवाळीमध्ये कपड्याचा सेल जास्त व्हावा म्हणून काय करतो, थोडी सूट देतो. एकावर एक फ्री लावतो. तर 2 वस्तू घेतल्या तरी थोडी सूट देतो. तर अशा प्रकारे भगवंतही काय करतात की विशेष काही वर्षातले दिवस, वर्षातल्या काही गोष्टी राखून ठेवतात भगवंत, जेणेकरून भक्ताला भक्तीमध्ये प्रगती करता यावी. आणि भगवंतानी जे सुंदर पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे, सगळे उपवास, व्रत, इतकं छान भगवंतानी डिझाईन केलेलं आहे की ते आपल्या मनासाठीही चांगलं आहे, आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे, आपल्या सर्व गोष्टींसाठी ते चांगलं आहे. आणि भगवंतानी जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेला हे सगळे नियमावली बनवली गेलेली आहे. त्याच्यामध्ये सगळं हे बनवलं गेलेलं आहे की कधी काय खायचं, कधी काय नाही खायचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यापैकीच एक आहे चातुर्मास. आणि या चातुर्मासमध्ये मग असा निषेध आहे काही गोष्टींचा, तो पालन केला पाहिजे. काही गोष्टींचा विधी आहे, तो आपण पालन केला पाहिजे. तर पंढरपूरला आपण पाहतो की भगवंत जे एकादशी पार पडली, त्या एकादशीचं नाव होतं आषाढी शयनी एकादशी. शयनी एकादशी म्हणजे भगवंत झोपतात. आता भगवंत झोपले तर आपलं काय व्हायचं? मालकच झोपले तर घरावाल्याने काय करायचं? कमवणारा व्यक्ती झोपला, पाळवण करणारा व्यक्ती झोपला, तर आपण काय करणार? काय खाणार काय आपण? असं जर भगवंत जर झोपले तर आपण काय करणार? असा एक विषय आहे. भगवंत झोपू शकतात का? हाही एक विषय आहे. असं भगवंताची ही लीला आहे की भगवंत झोपतात. हे 4 महिने झोपतात भगवंत, असं म्हटलेलं आहे. म्हणून शयनी एकादशी. आणि त्या भगवंताला झोपवायला लाखो लोक आले होते तो सोहळा पाहण्यासाठी. आता भगवंत झोपायला जाणार, डोळे बंद करणार. त्या भगवंताला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं हरिभक्त तिकडे आलेले आहेत. तर आपण पाहतोय की हे जे 4 महिने आहेत, या 4 महिन्यामध्ये असं भगवंत एक वैकुंठ आहे आणि त्या वैकुंठामध्ये सुद्धा पोहोडलेले आहेत भगवंत. असं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये भगवंत नारायण, भगवंताचं एक नाव काय? नारायण. नारायणाचा एक अर्थ सांगितलेला आहे की नारा नर नारा, नाराचा अर्थ सांगितला की जल, पाणी, पाणी. आयण म्हणजे पहुडलेले आहेत. जे भगवंत पाण्यामध्ये पहुडतात, पाण्यामध्ये झोपतात. पाण्यामध्ये झोपतो कोण? आपण झोपतो का पाण्यामध्ये? भगवंताला झोपायची इच्छा झाली तर भगवंत पाण्यामध्ये झोपतात भगवंत. आणि बलरामजींना बोलवतात आणि त्यांची गादी तयार करतात भगवंत. ते अनंतशेष, त्या साप आहे, तर त्या सापाच्या गादी तयार करून त्याच्यावर भगवंत झोपतात.
क्षीरसागरामध्ये, त्या कारण जलामध्ये भगवंत पोहोडतात. तर अशा प्रकारे भगवंत झोपतात. पण जसं भगवंत ही लीला आहे भगवंताची, झोपण्याची, डोळे झाकण्याची लीला आहे. असं खरं खरं झोपले तर असं भगवंत झोपून सुद्धा सगळं कार्य करू शकतात. तर आपण झोपलं तर आपण वेगळ्या विश्वामध्ये प्रवेश करतो, बरोबर आहे का? आपण जर झोपलो तर आपल्याला स्वप्न पडतं, बरोबर आहे का? भगवंत झोपतात तर भगवंत झोपून सुद्धा त्यांचं कार्य चालूच असतं. जसं भगवंत एकाच वेळी खाऊ शकतात. आता भगवंताला आपण इथं भोग लावला, तर भगवंताला जगामध्ये अनेक ठिकाणी भोग लागत आहे. भगवंत सगळं स्वीकार करतात. तुम्ही जर आज चीनमध्ये गेला तर चीनमधले हरे कृष्णा भक्त तिथं भगवंताला चपाती, भाकरी, ठेचा लावत नाहीत भोग. तिकडले लोक भगवंताला काय भोग लावतात? काहीतरी पिझ्झा, पास्ता, बर्गर काहीतरी लावत असतील भगवंताला भोग, बरोबर की नाही? तर राईस वगैरे काही प्रकार बनवून काही तर चायनीज नूडल्स वगैरे काहीतरी भोग दाखवत असतील. तर भगवंत ते एकाच वेळेला स्वीकार करतात. आणि त्याच वेळेला तेच भगवंत आहेत आपल्याकडे चटणी आणि भाकरीचा स्वीकार करतात. इकडे पुरी, शिरा, हलवा हे पण स्वीकार करतात. एकाच वेळेला भगवंत काही करू शकतात. तसं एका वेळेला भगवंत झोपले तर भगवंत झोपल्यानंतर सुद्धा भगवंत कार्य करू शकतात. असे डोळे झाकण्याची लीला भगवंताची. असं काही नाही की आपल्यासारखं डोळे झाकले आणि गाढ निद्रा अवस्थेमध्ये गेले भगवंत आणि मग आता सृष्टी कशी चालणार वगैरे, असं नाही होत भगवंताचं. ते आपल्यासाठी नियम आहेत. भगवंतासाठी नारायण, पाण्यामध्ये पोहोडणारे किंवा झोपणारे भगवंत, त्यांना नारायण असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय की विठ्ठल भगवंत हे झोपी गेलेले आहेत आणि झोपी गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांना उठवण्यासाठी 4 महिन्यानंतर पुन्हा एक उत्सव होतो. त्याचं नाव कार्तिकी एकादशी. आणि मग कार्तिकी एकादशीला पुन्हा हरिभक्त एकत्र येतात आणि मग पुन्हा कीर्तन, कथा, दिंडी सगळं चालू होतं. का तर भगवंत आता उठणार आहेत आणि उठल्यानंतर भगवंताचं पहिलं दर्शन मला व्हावं असं भक्तांची इच्छा आहे. 4 महिने आम्ही भगवंताला पाहिलं नाही किंवा भगवंताने आम्हाला पाहिलं नाही असा एक भाव त्या भगवंताप्रती आहे. 4 महिन्यांनी पुन्हा जायचं, पुन्हा मग भगवंताचं दर्शन घ्यायचं. म्हणजे आषाढी आणि कार्तिक. तर हा चातुर्मास महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण सनातन वैदिक संस्कृतीमध्ये याचं पालन केलं जातं. विशेष करून हे हरिभक्त, भगवंतांचे भक्त जिकडे कुठे जगाच्या पाठीवर असतील ते 4 महिन्याचं पालन करतात. मग संत मंडळी धामामध्ये का राहतात? पहिलं कारण आहे भजन केलं पाहिजे. 4 महिने कुठलंही बाकीचं काम करायचं नाही, भजन केलं पाहिजे. तर संत मंडळींना भजन करण्यासाठी तीर्थक्षेत्र चांगलं आहे. तीर्थाच्या ठिकाणी मठामध्ये राहायचं, गुहेमध्ये राहायचं, वनामध्ये राहायचं आणि पर्वतावरती राहायचं आणि तिकडे जाऊन भजन करायचं. म्हणून साधू जे आहेत ते या 4 महिन्यामध्ये भजन करतात सगळीकडे जाऊन. आणि नंतर मग जे गृहस्थ आहेत, संसारी लोक आहेत, ते सुद्धा मग कुणाला 4 महिने काय त्याला जमलं नाही तर ते 2 महिने येतात, 2 महिने 1 महिना येतात, मग असंही करतात. आणि दुसरी गोष्ट मग हे जे 4 आहेत, हे 4च महिने का बरं म्हणजे विशेष आहेत? तर याच्यामागे एक सुंदर एक संकल्पना आहे. हे भगवंताने कसं सृष्टीचं नियोजन केलं आहे बघा. हे 4च महिने का? मग उन्हाळ्यात का केलं जाऊ शकत नाही? मेच्या महिन्यामध्ये का केलं जाऊ शकत नाही? वैशाख महिन्यामध्ये का केलं जाऊ शकत नाही? चैत्र महिन्यामध्ये का करत नाहीत? हे 4च महिने का? तर याच्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, शरीराच्या दृष्टिकोनातून, मनाच्या दृष्टिकोनातून, बुद्धीच्या दृष्टिकोनातून, आत्म्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या प्रकारे सर्व अँगलनी चर्चा केलेली आहे. या 4 महिनेच का चातुर्मासमधले? तर अशी काही चर्चा याच्यामध्ये विशेष करून असं म्हटलेलं आहे की या 4 महिन्यामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. की पहिली तर घटना अशी आहे की या 4 महिन्याचं महात्म्य मी थोडं तुम्हाला सांगतो की काय काय घटना घडल्या 4 महिन्यामध्ये. आपल्या सर्वांना माहिती आहे जे नारद आहेत, जे 12 महाजनांपैकी आहेत, स्वयंभू नारद शंभो कुमारो कपिलो म्हणू प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वय्या सखीम अयम. यमराजी सांगतायत की 12 लोक आहेत जे भगवंतांना जाणू शकतात. त्यात म्हणजे दुसरा नंबर कोणाचा आहे? नारदाचा आहे. आणि नारद काय करतात? नारद, देवर्षी नारद. त्याच्या पुढे उपाधी काय दिली?
देवर्षी, देवर्षी नाही. मराठीत काय देवर्षी म्हणजे कोणतरी अंगारा भंडारा देणारा, काहीतरी देणारा असला त्याला देवर्षी म्हणतं गावात. किती मोठं नाव आहे देवर्षी. हां, देवतांचेही ऋषी, त्यांना मार्गदर्शन करणारे असे देवर्षी आहेत. त्याला आपण किती स्वस्त केलं त्या शब्दाला गावाकडे. तर देवर्षी नारद, तर हे जे नारद आहेत हे नारद मुनी नेहमी भगवंताचं भजन करतात. नारद मुनी भजाय विना राधिका रमण नामे. हे राधिका रमण श्रीकृष्णाचं नारायणाचं भजन करतात नारद मुनी. सदैव तिन्ही लोकामध्ये यांना कोणी अडवू शकत नाही. वैकुंठामध्ये जातात, सर्वत्र जातात, त्यांच्यावर कशाचाही प्रभाव होत नाही. तिन्ही लोकामध्ये भ्रमण करतात नारद मुनी. आणि भगवंतांच्या लीला अशी एकही लीला नाही ज्यामध्ये नारदांचा सहभाग नाही. मग ती कुठली श्री विष्णूंची लीला असू द्या, श्रीरामांची लीला असू द्या, श्रीकृष्णांची लीला असू द्या, महर्षी नरसिंह भगवंताची लीला असू द्या, कुणाची जरी लीला असली तरीसुद्धा नारदाशिवाय ती लीला पूर्ण होत. तिथं फोडणी टाकायला नारद लागतातच. तसं लीला पुढं कशी जाणार. इतका हा महान नारद कसं काय बनले नारद, याची कथा येते श्रीमद भागवतामध्ये की हे जे नारद मुनी आहे ते नारद मुनी पूर्वजन्मामध्ये दासीपुत्र होते. त्यांची आई ही एका राजाच्या घरामध्ये भांडी घासायला जायची, धुणं भांडी करायला जायची, दासी होती. आणि हे दासीपुत्र नारद महान भक्त कसे काय बनले याचं वर्णन येतं. आता राजा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नारद जे आहे जी संत मंडळी जी असतात ती राजाच्या दरबारी येतात. तर राजाने चातुर्मासामध्ये जे साधू, समजा आता मी फिरत फिरत चाललेलो आता, पूर्वी काय असं विमान वाहनं रिक्षा काही नव्हतं, तर आता मी फिरत फिरत निघालेलो आहे. तर या गावातून आता मी निघालो पंढरपूरला किंवा मी निघालो आता इथून सोलापूरला, तर मग इकडे जाऊन थांबायचं. सोलापुरामध्ये असेल तर चातुर्मास सुरू झाला उद्यापासून तर तिथंच थांबायचं. त्या एरियामध्ये थांबायचं. मग तिथला जो राजा आहे तो निवासाची व्यवस्था करणार सर्व संतांचे आलेले, असा नियम. तर पूर्वीच्या काळामध्ये लोक असं काही जास्त हॉटेल वगैरे काही नव्हते, बुक करत नव्हते. असं काही यात्रा.com वगैरे काय असं काय बस बुक करायचे, हॉटेल बुक करायचं काहीच नव्हतं असलं. जिकडे जाईल तिकडं. आता या गावामध्ये आले तर या गावामध्ये काही संत मंडळीच नाही. या गावामध्ये जरी काही कुणी वाटसरू जरी आला तर संध्याकाळी तो थांबणार. कुठं थांबणार? चावडीमध्ये. गावाची चावडी असते माहिती नाही, तिकडे थांबायचं. त्या गावच्या पाटलाची जबाबदारी, सरपंचाची जबाबदारी, त्या आज आपल्या गावामध्ये कुणी आले गावात त्या जेवणाची कुणा इथं घरी सोय करणं, त्याच्या राहण्याची सोय करणं. बरोबर आहे की नाही? पूर्वी असं चालायचं. हॉटेल वगैरे नव्हते आणि किती आनंदाने करायचे. आमच्या गावी एक कोणते पाहुणा आला आहे म्हणून, म्हणजे फुकटमध्ये सेवा व्हायची. आता पैसे भरून सुद्धा नीट सुविधा भेटत नाहीत आपल्याला. बरोबर आहे की नाही? तरी हॉटेल फुल आहेत. तर अशा प्रकारे संत मंडळींचा तर किती सन्मान व्हायचा. मग ज्या राज्यामध्ये ते संत मंडळी आले त्या राज्यामध्ये राहिले. 4 महिने एका जागेला राहायचं संतांनी. आणि मग ते संत मंडळी तिकडे राहिले. आणि नारद लहान होते, लहान मुलगा होता छोटासा. आईबरोबर, आता आई धुणं भांडी करायला जाते म्हटल्यानंतर तो पण त्याच्या बरोबर आईबरोबर जायचे आणि त्या राजदरबारामध्ये. मग तिथं काय व्हायचं, जे संत मंडळी आहे त्या संत मंडळींची सेवा करायची संधी नारदांना भेटली. नारदाला म्हणण्यापेक्षा त्या लहान मुलाला भेटली. लहान मुलाला संधी भेटली. काय? पत्रावळ्या लावायच्या, जेवताना ताटं लावायची आणि त्यानंतर परत ते जेवल्यानंतर साधू संतांची ताटं उचलायची. आणि मग त्या ताटामध्ये काय उष्ट राहिलेलं आहे ते उच्छिष्ट ग्रहण करायचं. त्या साधू संतांचं उच्छिष्ट ग्रहण, अर्थात त्याने कुठं प्रवचनामध्ये ऐकलं असेल की संतांचं उच्छिष्ट ग्रहण केलं पाहिजे. तशा गुरूंच्या आणि साधू संतांच्या 3 गोष्टी घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की संतांची चरणधूळ घेतली पाहिजे. संतांच्या चरणधुळीचं एवढं महात्म्य आहे की त्या चरणधुळीमध्ये हजारो लाखो वैकुंठ निवास करतात असं म्हटलेलं आहे. संतांच्या चरणाच्या धुळीमधच्या कणामध्ये असं वर्णन येतं की वाळवंटामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराज चालतात आणि चालत असताना भगवान विठ्ठल त्यांच्या पाठीमागं चालतात, जेणेकरून नामदेवाच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकाला लागेल असा भाव आहे.
भगवंत सुद्धा संतांच्या चरणाची धूळ घ्यायला तरसतायत भगवंत. मग आपण तर काय केलं पाहिजे? मग कधी संत आले तर या चरणाची धूळ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. ही पहिली गोष्ट. दुसरं, संतांच्या चरणाचं धुतलेलं पाणी, जल, अभिषेक किंवा चरणामृत, कमीत कमी पाण्याने आपण चरण धुवू शकता. आपली जर क्षमता असेल तर दही, दूध, तूप, मध, पंचामृत अभिषेक करू शकता. आणि असं ते चरणामृत, संतांच्या चरणाचं धुतलेलं पाणी, हे चरणामृत, हे पण फार उपयोगी असतं भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. आणि तिसरं, त्या संतांच्या गुरूंच्या ताटामध्ये शिल्लक राहिलेलं, त्यांनी खाल्लेलं झुटं, उष्ट, उच्छिष्ट जे आहे हे आपण ग्रहण करायला पाहिजे. संतही तसे पाहिजेत. जर अशा याच्यामध्ये कंडिशन पण आहे, जर तो संत नसेल, वरून दाखवतोय तर संत आहे, पण आतून जर संत नसेल, आणि अशा लोकांचं जर ह्या 3 गोष्टी तुम्ही घेतल्या तर तुमचं भक्तिमार्गामध्ये पतन होऊ शकतं. त्यामुळे सावधान. तर महान व्यक्तीचंच या 3 गोष्टी घ्यायला पाहिजेत. बोला. पहिलं, संत चरण धुली कण. दुसरं, संत चरणामृत. आणि तिसरं, संत उच्छिष्ट. तर कधी महान भक्तांचं उष्ट अवश्य घ्यायला हवं. तर कुठं भेटेल, कधी भेटेल, असं एक मनामध्ये भाव आपल्या असायला हवा. या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी त्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. नारदांना या 3 गोष्टी भेटल्या, आणि त्याही कधी? चातुर्मासामध्ये. चातुर्मासामध्ये नारदांना चरणामृत भेटलं. रोज साधू संतांचे चरण धुतलेलं पाणी प्यायला भेटायचं. रोज त्या साधू संतांचे चरण सेवा करायला भेटली, आणि त्यांचं उष्ट खायला मिळालं. 4 महिने नारदांनी हे कार्य केल्यामुळे नारदांना फायदा झाला. काय फायदा झाला? तर भविष्यामध्ये हा मुलगा देवर्षी नारद झाले. नारद, ज्यांची गोष्ट, त्यांची बोललेली वाणी कधी रद्द होत नाही, त्याचं नाव नारद. किंवा नारद याचा अर्थ काही संतांनी सांगितला, नारद म्हणजे जे नारायणाला देतात ते नारद. जे नारायणाला देतात, प्रदान करतात, लोकांना भक्ती देतात भगवंताची, असे नारद आहेत. 2 अर्थ सांगितले. म्हणून नारद मुनींचं किती मोठं पद आहे. आणि नारद कसे बनले? ते लहान मुलगा होता, 5 वर्षाचा, 6 वर्षाचा, 10 वर्षाचा, जे काय असेल ते. आणि मग चातुर्मास झाला. काही दिवसांनी त्याची आई आजारी पडली. वडील तर नव्हतेच. आई आजारी पडली, आणि आईला आजारी पडलीनंतर तिला सापही चावला, असं वर्णन आहे ना. आणि साप चावून तिचा मृत्यू पण झाला. मृत्यू झाला तर ह्या लहान मुलाकडे काही पैसे नाहीत लाकड आणायला किंवा काय आणायला आणि जाळण्यासाठी. तर ज्या झोपडीमध्ये ते राहत होते, त्या झोपडीमध्येच आईला ठेवलं आणि झोपडीच पेटवून दिली. तर अशा प्रकारे नारदांनी आईचा अंत्यसंस्कार केला. हे बालक जंगलामध्ये गेला, आणि जंगलामध्ये गेल्यानंतर नारदांनी विचार केला की बाबा आता काय करायचं, जीवनाचा उद्देश काय आहे. म्हणून थोडी तपस्या केली, आणि तपस्या केल्यानंतर त्यांना भगवंतांनी दर्शनसुद्धा दिलं. जसं ध्रुव बाळाला दर्शन दिलं, महाविष्णूंनी दर्शन दिलं नारदांना. आणि नारदांना दर्शन दिल्यानंतर नारद जे आहेत, मग आता दर्शन ज्याला भगवंत झालंय तिथं काय बाकी आहे. पण भगवंत म्हटले, नाही, तुझी तपस्या पाहून मी तुला दर्शन तर दिलं, पण म्हटले या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये मी तुझा स्वीकार करेन. म्हटले तू पुढच्या जन्मात जाऊन महान भक्त बनशील म्हणले. आणि अशा प्रकारे नारद मुनींनी पण पुन्हा आपला तो देह सोडला, आणि पुढचा जन्म त्यांचा नारद म्हणून झाला. त्या मुलाचा जन्म नारद म्हणून झाला, आणि भगवंताला जाणणारे देवर्षी नारद बनले. ते देवर्षी नारद. येते का लक्षात आपल्या? चातुर्मासाचा परिणाम. 4 महिन्यामध्ये त्यांनी संतांची सेवा केली, एका जागेला राहून कथा ऐकल्या त्यांच्या मुखातून, त्या संतांच्या मुखातून. म्हणून म्हटलेलं आहे, ह्या 4 महिन्यामध्ये जर आपल्याला भक्तिमार्गामध्ये प्रगती करायची असेल, आपण ब्रह्मचारी असा, गृहस्थ असा, संन्यासी असा, तर आपण सर्वांनी नियोजन केलं पाहिजे की भक्तिमार्गामध्ये कशी प्रगती करता येईल. कारण हे 4 महिने म्हणजे आपल्यासाठी एक बंपर धमाका आहे. धमाका. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं जरी काही केलं त्याचं जास्त पुण्य भेटणार, त्याचं जास्त भेटणार, फळ भेटणार.
आणि म्हणून आपण हे जे 4 महिने आहेत हे असं साधारण नाही घ्यायला पाहिजे, काही संकल्प करायला पाहिजेत. मग 4 महिने जे आहेत हे असं एक कथा, अजून एक कथा मला आठवते. सर्वांना बळी महाराजाची कथा माहीतच आहे आपल्या सर्वांना. तर जो बळी महाराज आहेत, तर बळी महाराजांची वामन अवतार, बरोबर आहे का? बळीसाठी भगवंताने वामन अवतार घेतला. वामन रूपा, वामन रूपामध्ये भगवंतानी दर्शन दिलं, छोट्या बटू बालकाच्या रूपामध्ये. तर बळी महाराजांनी 3ही लोक जिंकले होते. आणि पण ते त्यांचे गुरु शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु. मग भगवंत प्रकट झाले, वामन भगवंत, आणि म्हणले 3 पावलं जमीन मागितली. किती? 3 पावलं जमीन मागितली. 3 पावलं जमीन मागल्यानंतर पहिलं पाऊल जे आहे, पहिलं पाऊल भगवंताने ठेवलं. जेव्हा मागितलं तेव्हा लहान मुलगा होता, आणि जेव्हा वचन दिलं त्याने 1 पाऊल दे म्हणल्यानंतर एवढं मोठं पाऊल केलं भगवंतानी. आता भगवंतानी जर त्यांचं चरण वाढवायचेच म्हटले, ब्रह्मांड पूर्ण होऊ शकतं, त्यामध्ये व्यापू शकतो. तर वरचे लोक सगळे व्यापले, वरचे लोक सगळे व्यापले. दुसरं पाऊल कुठं ठेवू म्हणले? आता म्हणले खाली ठेवा, खालचे लोक सगळे व्यापले. आणि म्हणजे तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हणले? 3 पाऊल जागा मागली होती. मग तिसरं पाऊल ठेवायला जागाच नाही, सगळं वरचं खालचं सगळं व्यापून टाकलं. मग ते म्हणले माझ्या डोक्यावर ठेव. जसं वामन भगवंतानी तिसरं पाऊल बळी महाराजांच्या डोक्यावर ठेवलं, बळी महाराज पाताळामध्ये गेले, असं वर्णन आहे. त्याला पाताळामध्ये पाठवलं. खाली एक लोक आहे, वेगळा लोक तयार केला तसा भगवंतानी बळी महाराजांसाठी पाताळामध्ये, म्हणजे सूतलोक. काय नाव त्याचं? तर ही कथा आहे ती थोडक्यात सांगितली मी तुम्हाला, की बळी महाराजांना सूतलोकामध्ये भगवंतानी पाठवलं आणि त्यांचे सगळं काही घेतलं, त्यांचं संपत्ती, त्यांचे सगळं जिंकलेलं लोक सगळे घेतले भगवंताने. मग नंतर बळी महाराजांना भगवंतानी विचारलं, म्हटले तुला काय पाहिजे? मी फार प्रसन्न झालो आहे तुझ्या भक्तीवरती, तू एवढं प्रेमाने मला 3ही लोक देऊन टाकले निस्वार्थपणे. म्हटले तुला काय पाहिजे सांग. तर ते म्हटले मला काही नको. म्हटले तुम्ही जसं पुंडलिकाने वरदान मागितलं तसं बळी महाराजांनी वरदान मागितलं. म्हटले माझ्या समोर उभा राहा म्हणे कायमस्वरूपी तुम्ही, मला तुमचं नेहमी दर्शन करायचं आहे म्हटले. आणि या सूत लोकामध्ये तुम्ही या म्हणले, जिकडं मी गेलो आहे तिकडे. भगवंत म्हणले ही फार मोठीच गडबड झाली, मी ह्याला खाली पाठवलं सूतलोकामध्ये आणि आता मला पण तिकडे जावं लागेल. मग आता भगवान विष्णू, भगवान वामनदेव तिकडे निघाले, त्यांची बायको, काय नाव तिचं? लक्ष्मी. ती म्हणली आमच्या मालकाला घेऊन चालला म्हणे हा भक्त बळी महाराज. मग आता आमच्या मालकाला घेऊन चालला तर मी काय करू? वर्षभर, वर्षाचे 12 महिने. मग त्यावेळेला लक्ष्मी जी आहे, हे लक्ष्मी बळी महाराजांना प्रेमाने विनंती करते, की म्हणते कमीत कमी तुम्ही वर्षातले 4 महिने तरी आमच्या मालकाला सोडावं. आणि मग या वर्षातले 4 महिने हे बळी महाराजांच्या दरबारामध्ये द्वारपाल म्हणून राहणारे भगवंत, हे वामन भगवंत विष्णू, हे वैकुंठामध्ये येतात लक्ष्मीकडे, असा एक भाव आहे. 4 महिने, म्हणून हा चातुर्मास फार विशेष मानला गेलेला आहे. तर अशा प्रकारे बळी महाराज मला भाऊ मानलेला आहे, लक्ष्मीने भाऊ मानलेला आहे. रक्षाबंधनची कथा येते. तर सांगण्याचा उद्देश हा होता की चातुर्मास किती महत्त्वपूर्ण आहे. तर चातुर्मासामध्ये चैतन्य महाप्रभूसुद्धा जेव्हा तीर्थयात्रा करत करत पंढरपूरला आले, तर जगन्नाथपुरीवरून निघाले, जगन्नाथपुरीवरून झारखंडमध्ये आले, झारखंडमधून असंच खाली करत करत महाराष्ट्रामध्ये आले. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन केलं चैतन्य महाप्रभूंनी. आणि चैतन्य महाप्रभू तिथून खाली आले कुठं? साताऱ्याला आले. साताऱ्यावरून इकडं पंढरपूरलाही आले असं वर्णन आहे. आणि पंढरपुरामध्ये चैतन्य महाप्रभू आले. तथा हैते पांढरपुरे आईला गौरचंद्र, विठ्ठल ठाकूर देखी पाईला आनंद. चैतन्य महाप्रभू 11 दिवस पंढरपुरामध्ये राहिले. चैतन्य महाप्रभू कुठंच राहत नव्हते. संन्यासी आहेत ना, संन्याशाने 1-2 दिवसापेक्षा जास्त कुठं राहायला नाही पाहिजे, कारण व्यक्ती एका जागेला राहायला की आसक्त होतो.
म्हणून संन्याशाला नियम आहे की त्याने कुठं नाही राहायला पाहिजे. बघा, संन्याशाला नियम आहे, संन्यास घेतल्यानंतर तो आसक्त होतो म्हणे 2 दिवस राहिला तर. आपण तर घरामध्ये किती दिवस राहतो, मरेपर्यंत घर सोडत नाही आपण. किती आसक्त होत असेल आपण, विचार करा. 1-2 दिवसापेक्षा जास्त नाही राहायला पाहिजे. आणि आपण तर आपल्या घर सोडायला तयार नाही. आपण गृहस्थ आहे, गृहस्थ. असं काही अर्थ नाही, पण मी सांगत असतो नेहमी हा एक अर्थ. गृहस्थ म्हणजे घरामध्ये त्याचा अस्त होतो, शेवट होता, तो बाहेरच निघत नाही शेवटपर्यंत. तर गृहस्थ जे आहे तो घराशी आसक्त आहे. संन्याशानी पण आसक्त व्हायचं म्हटलं तर अवघड होईल. म्हणून संन्याशाला नियमच आहे, एका जागेला थांबायचं. चैतन्य महाप्रभू सुद्धा 1 रात्रीपेक्षा कुठे जास्त थांबले नाहीत, पण पंढरपुरामध्ये 11 दिवस थांबले. त्याचं कारण वेगळे वेगळे आहेत. चंद्रभागे माझी स्नान अनेक दर्शन विठोबाचे, ते पण होतं. आणि दुसरं कारण होतं, चैतन्य महाप्रभू पंढरपुरामध्ये राहिले कारण त्यांना श्रीरंगपुरी, माधवेंद्रपुरींचे शिष्य श्रीरंगपुरींकडून त्यांना विठ्ठल कथा ऐकायला भेटत होत्या चैतन्य महाप्रभूंना. आणि जिकडं कथा कीर्तन होतं ते थांबायला काही हरकत नाही. आणि तिथल्यात पंढरपूर धाम आहे. आणि त्यामुळे चैतन्य महाप्रभू कुठं थांबले नाहीत. मग पंढरपूरवरून तीर्थयात्रा करत करत दक्षिण भारतामध्ये खाली गेले. मदुराई, रामेश्वर, कन्याकुमारी, श्रीरंगम. श्रीरंगम नावाचं एक ठिकाण आहे दक्षिण भारतामध्ये. तुम्हाला माहिती आहे का श्रीरंगम? कोण कोण गेले श्रीरंगमला? तर श्रीरंगम जे 4 धामं आहेत भारताच्या 4 टोकाला. वरती कुठलं धाम आहे? कुठलं धाम आहे? बद्रीनाथ. इकडे पश्चिमेला कोणतं धाम आहे? द्वारका. पूर्वेला कोणतं धाम आहे? जगन्नाथपुरी. आणि खाली जे धाम आहे त्याचं नाव आहे श्रीरंगम. तुम्हाला रामेश्वर, रामेश्वरम हे असं तर पाहायला गेलं तर वैष्णव मतानुसार रामेश्वर पकडलं जात नाही, शैव पंथानुसार रामेश्वर पकडलं जातं. पण वैष्णव मतानुसार हे विष्णूंची धाम झाले ना. बद्रीनाथमध्ये कोण आहे? विष्णू आहेत. द्वारकेमध्ये कोण आहेत? विष्णू आहेत, कृष्ण आहेत. जगन्नाथपुरीमध्ये एक विष्णू कृष्ण आहेत. आणि खाली पण श्रीरंगम. हे 4 धामामध्ये मोडलं जातं वैष्णव पंथानुसार. तर हे जे श्रीरंगम आहे, हे श्रीरंगम धाम जे आहे, इथे साक्षात भगवान रामचंद्रांचे अयोध्येमधले भगवंत, त्यांचे काय म्हणायचं, कुलदेवता, ते बिभीषणाच्या माध्यमातून आलेले आहेत. तिकडे असे झोपलेले आहेत भगवंत, लंकेकडे पाहत आहेत, असे हात खाली घेतलेले आहेत उशाखाली. असे भगवंत आहेत श्रीरंगममध्ये. आणि हे श्रीरंगममधले जे भगवंत आहेत यांचं रोज दर्शन करायचं, कावेरी नदीमध्ये स्नान करायचं. आणि व्यंकट भट नावाचे एक महान संत तिकडे होते, त्यांच्या घरी राहिले. मग 4 महिने भगवान चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी राहिले, कारण चातुर्मास चालू झाला होता. हे वर्णन येतं. म्हणजे कुठेही न राहणारे चैतन्य महाप्रभू कुठं राहिले? 4 महिने श्रीरंगममध्ये राहिले. म्हणजे भगवंतानी 500 वर्षापूर्वी हा आदर्श घालून दिला की बाबांनो, तुम्ही चातुर्मासामध्ये भक्ती मार्गासाठी, प्रगती करण्यासाठी विशेष कार्य केलं पाहिजे. तर हे जे 4 महिन्यामध्ये चैतन्य महाप्रभू राहिल्यानंतर एक घटना घडते. त्यांच्या घरामध्ये त्या व्यंकट भट्ट यांचा एक मुलगा होता, गोपाळ. काय नाव होतं? हा गोपाळ मुलगा, छोटासा मुलगा. तर जे गोपाळ मुलगा चैतन्य महाप्रभूंची म्हणजेच भगवंताची सेवा करायचं. त्यांचे पाय दाबायचे, त्यांना जेवायला वाढायचं, त्यांचं उष्ट खायचं, त्यांचं चरण धुवायचे, त्यांचे कपडे धुवायचे. ही सगळी सेवा त्या गोपाळाला भेटली. आणि भगवंतांच्या चैतन्य महाप्रभूंच्या मुखातनं कृष्ण कथा ऐकायला भेटली त्याला. आणि मग जाताना तो रडायला लागला, मला पण तुमच्याबरोबर यायचं आहे. कुठे? वृंदावनला तुमच्याबरोबर यायचं आहे. तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं, वेळ आली की तुला मी बोलवेन म्हणे, अमक्या अमक्या वेळेला तू तिकडे ये वृंदावनामध्ये. आणि हेच गोपाळ नावाचा मुलगा पुढे जाऊन, बघा चातुर्मासाचा काय 4 महिन्यामध्ये एवढी सेवा केली. ते 6 गोस्वामीपैकी वृंदावनामध्ये एक महान संत झाले, गोस्वामी झाले. गोपाळ भट्ट गोस्वामी की. एवढे महान संत झाले की त्यांच्यासाठी भगवंतांनी अवतार धारण केला वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये शाळीग्राम शिलेतनं भगवंत प्रकट झाले. एवढे, त्यांचं नाव राधा रमण. जे वृंदावनला आले होते त्यांनी पाहिलं असेल, राधा रमण लाल की. जे वृंदावनचे मूळ ठाकूर आहेत,
एवढे छोटेसेच आहेत. भगवंत प्रकट झाले त्यांच्यासाठी, किती महान संत असतील. असे हे गोपाळ भट्ट गोस्वामी केवळ चातुर्मासामध्ये चैतन्य महाप्रभूंची सेवा केली. याचं फळ बघा काय भेटलं भगवंत. म्हणून चातुर्मासाची जी सेवा आहे ही फार महत्त्वाची आहे. तर जगन्नाथपुरीमध्ये चैतन्य महाप्रभू राहायचे. जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा लोक काय करायचे, बंगालचे लोक ओडिसामध्ये 4 महिने येऊन राहायचे. हा नियम गृहस्थांना सुद्धा आहे. पण आजकाल आपल्या नोकरीवर 4 दिवस सुट्टी मिळत नाही आषाढीला, तर 4 महिने कोण सुट्टी देणार आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही. किंवा व्यवसाय आहे. पण पूर्वीच्या लोकांचं असं नव्हतं बरं का. बघा भगवंताने किती सुंदर व्यवस्था केली आहे बघा बरं, की पाऊस पडला की नाही. आता उशिरा आपल्याकडे अजून पडला नाही तो विषय वेगळा, पण नेमाने पाऊस आता पडून एक पीक लावून आता गुडघ्याला मका यायला पाहिजे होती की नाही, यायला पाहिजे होती की नाही. आता मग जुलै संपला की, तर चातुर्मास सुरू झाला, तर चातुर्मास सुरू व्हायच्या अगोदरच पेरण्या व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या, बरोबर आहे की नाही. पेरणी ही चातुर्मास पहिला पाऊस पडून वापसा येऊन पेरणी व्हायला पाहिजे. एकदा का पेरणी झाली की शेतकरी 4 महिने पीक काढायलाच येईच माघारी परत. समजलं का तुम्हाला. तर अशा प्रकारे भगवंतानी एवढं सुंदर नियोजन केले बघा भक्ती करण्यासाठी. शेतकऱ्याने 4 महिने सुट्टी, भजनच करायचं फक्त. असा शेतकरी म्हणजे गृहस्थ. आणि व्यावसायिकांचंही तेच सगळ्या गोष्टी. तर भगवंतानी अशा प्रकारे हे 4 महिने आहेत. आणि या 4 महिन्यामध्ये अनेक सणवारसुद्धा येतात. बघा आता पहिला सण कुठला येणार आहे, बलराम जयंती येणार, त्यानंतर गोकुळाष्टमी येणार, श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्यानंतर राधाष्टमी येणार, गोपाष्टमी येणार, गोवर्धन पूजा येणार, बलिप्रतिपदा येणार, दिवाळीचा पाडवा येणार, विजयादशमी दसरा येणार, त्यानंतर मग तुळशीचा विवाह येणार. मेन सांगितलं. अनेक सणवार या 4 महिन्यामध्येच येतात. आणि त्यात शेवटच्या महिन्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये येतात. आलं लक्षात तुमच्या. म्हणून हा चातुर्मास जो आहे हा चातुर्मास फार महत्त्वाचा आहे. आणि या चातुर्मासामध्ये आपण असं वर्णन केलेलं आहे, स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे की भविष्य पुराणामध्ये वर्णन आहे की जो हे व्रत करणार नाही तो व्यक्ती मूर्ख आहे. म्हणजे उपासना नाही आहे ही, किंवा उपवास नाही, उपवास एका दिवसाचा असू शकतो, पण चातुर्मास हे व्रत आहे, व्रत. हरिभक्तांनी कधीसुद्धा देवी देवतांची व्रत पूजा करायला नाही पाहिजे. आपला तो देव एकची करुणी घ्यावा याचा अर्थ असा आहे त्याने केवळ एकादशीच करावी. त्याने शनिवार, रविवार, बुधवार असं, मंगळवार असं, ह्या देवाचा वार त्या देवाचा वार असं करू नये. त्याने फक्त एकादशीच करावी. एकादशी केली की काय होतं, सगळे देव प्रसन्न होतात. एकादशी केल्यानंतर हनुमान नाराज होणार नाही. पण एखाद्याने श्रद्धेने जर हनुमानजीची उपासना केली तर काही हरकत नाही. पण एकादशी केल्यानंतर हनुमानजी फार प्रसन्न होतात. आलं का लक्षात तुमच्या. ते सगळ्यांना माहीत पाहिजे हरिभक्तांना. म्हणून एकादशी हे व्रत आहे, हे व्रत आहे, हा उपवास आहे असं समजा आपल्यासाठी. आणि मग कुठलं बाकीचं व्रत करण्याची आवश्यकताच पडत नाही. वैभव लक्ष्मीचं व्रत करा, ह्या लक्ष्मीचं देवीचं करा, त्याचं करा, असं करण्याची भक्तांना काही गरजच नाही. एक व्रत केलं की त्यामध्ये सगळं 10 रुपयाच्या नोटेमध्ये सगळंच आलं. 9 रुपये पण आले, 5 रुपये पण आले, 2 रुपये पण आले, बरोबर आहे की नाही. तर आपण पाहू शकता की त्यामुळे म्हटलेलं आहे की व्रत आणि उपवास. तर व्रत आणि उपवास आपण केला पाहिजे, पण भगवान हरींना प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि उपवास केला पाहिजे. आणि म्हणून म्हणलेलं आहे हरिवासर, एकादशीचं एक नाव काय, हरिवासर. हरींना प्रसन्न करण्यासाठी एकादशी केली जाते. आणि हरी प्रसन्न तो सब दुनिया प्रसन्न, ब्रह्मांड प्रसन्न. तर त्यापैकी उपवास आहेत, काही व्रत आहेत. तर अनेक व्रत आहेत. एखाद्या नवरात्रीचं व्रत आहे, अजून काय वेगळ्या वेगळ्या देवतांची व्रत आहेत. तर जो आपल्यासाठी कुठलं व्रत आहे, जर हरिभक्त बनायचं आहे, पांडुरंगाचा भक्त बनायचा आहे, तर आपल्यासाठी व्रत कोणतं, चातुर्मासाचं व्रत आहे. 4 महिन्याचं व्रत आहे. आपल्याला 9 दिवसाचं नाही, पण 4 महिन्याचं व्रत आहे. हे केलं पाहिजे. आणि मग भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी
मग या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो हे व्रत करत नाही चातुर्मासात तो मूर्ख आहे आणि तो मेलेला मुडद्याप्रमाणे आहे, जो चातुर्मासाचं व्रत करत नाही असं आहे. स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे, बाकीच्याही ठिकाणी वर्णन आहे. जर एखाद्याला हे व्रत पालन करणं झालं नाही काही कारणास्तव, उदाहरणार्थ तीर्थामध्ये जायला सांगितले, चातुर्मासामध्ये एकदा तरी तुम्ही जावा तीर्थामध्ये, समजा जमलं नाही तर तुम्ही मनातल्या मनात जर तुम्ही या व्रताचं पालन केलं तर गेल्या 100 जन्मामध्ये केलेलं पाप नष्ट होऊ शकतं. जर एखाद्याने मनातल्या मनामध्ये जरी या ते चातुर्मासाच्या व्रताचं पालन केलं, त्याला जमलं नाही काय कारणास्तव, तर मनातल्या मनातच तीर्थात गेला, चंद्रभागेत स्नान केलं, तर मनातल्या मनातच सगळे नियम पालन केले, तर असं होऊ शकतं. आणि असं म्हणलेलं आहे की मग या 4 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे, तर भौतिक कामं करायला नाही पाहिजे. बघा या 4 महिन्यामध्ये लग्नाचा कोणताही मुहूर्त नसतो, बरोबर आहे का नाही. आता लोक काढीव मुहूर्त करतात, काढीव मुहूर्त, ते परत नंतर सगळं तेच होतं, काढायला लागतं सगळं. एक भक्त होता, त्याने गडबडीने साखरपुडा केला अधिक महिन्यामध्ये. मी त्याला म्हणलं हे काही चांगलं होणार नाही, आणि खरंच आहे. तर अधिक महिन्यामध्ये कोणी करतं का हो काय, पण लोकांना समजत नाही कारण ते सत्संग ऐकत नाहीत व्यवस्थित पद्धतीनं. तर अधिक महिन्यामध्ये फक्त भक्ती करायला सांगितलेलं आहे, ते पण एक व्रत आहे 1 महिन्याचं, बरोबर आहे की नाही. अधिक महिना येऊन गेला की नाही आता. तर चातुर्मासामध्ये सुद्धा लग्नाचा मुहूर्त नाही आहे. भगवंतानी ही सिस्टमच ठेवली नाही, जेणेकरून वास्तुशांतीचा मुहूर्त नको, लग्नाचा मुहूर्त नको, काहीच करायचं नाही चातुर्मासामध्ये. केवळ काय करायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आता समजा तुमची बायको पळून गेली, तुम्हाला काहीतरी भांडण झालं तुमचं बायको बरोबर, मग त्यांना मी विचारलं काय झालं तुमचं, तुम्हाला अधिक महिन्यात लग्न केलं होतं. होऊ शकते असं काहीतरी, बरोबर आहे की नाही. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा समस्या येते, काहीतरी घडतं, याच्या मग कारणं असतात ना. तर तुम्ही काहीतरी केलेलं आहे आधी, पेरून ठेवलेलं आहे आधी, आणि तुम्ही मग आता म्हणताय आमचं नीट का होत नाही, आम्हाला असं का होतंय, हे का होतंय. भगवंताने दिलेल्या नियमाचं पालन केलं पाहिजे, आपण करत नाही पालन, मग आपल्या जीवनामध्ये अशी वेगळी दुःख येत राहतात, मानसिक आर्थिक शारीरिक काहीतरी येत राहतं, आणि मग ह्या गोष्टी घडतात. चातुर्मासामध्ये मुहूर्त नाही आहेत कुठले, आता भरपूर कॅलेंडरमध्ये मुहूर्त आहेत. आता पहिलं काय म्हणायचे हो, आज म्हणतात की माहीत नाही. पहिले लोक म्हणायचे दिवाळीमध्ये तुळशीचं लग्न असतं ना, दिवाळी झाली काय असतं, तुळशीचं लग्न लागल्याशिवाय, देवाचं लग्न तुळशीबरोबर लागल्याशिवाय माणसाचे लग्न सुरू होत. साधा सरळ गणित गावाकडे होतं. काय प्रॉब्लेम काय पालन करायला तुम्हाला. पण एवढी बिघडले जनता ना, आणि मग त्याचे परिणाम दुष्परिणाम भोगतायत लोक. संसारामध्ये सुख नाही, शांती नाही, वसवसपणा आहे. नियमाचं पालन करायला पाहिजे. हे 4 महिने जे आहेत तर कुठलंही कार्य नाही करायला पाहिजे, केवळ भगवंतांची कार्य केली पाहिजे. तुम्ही मंदिर बांधा, भजन करा, पूजापाठ करा, तीर्थयात्रा करा, याच्यामध्ये चातुर्मास आहे. पण नवीन काहीतरी बांधकाम काढायचं किंवा काहीतरी करायचं, काही करायला नाही सांगितलेलं आहे. एकतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन राहायला सांगितलं आहे, ते होत नाही. कमीत कमी घरात तरी राहावा, बाहेर पडू नका काही कामानिमित्त. तर अशा प्रकारे चातुर्मासाचं वर्णन केलेलं आहे. हा जो चातुर्मास आहे, या चातुर्मासामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत. तर मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. शक्य असेल तर लिहून घ्या, नसेल तर मनातल्या मनात ठेवा, हृदयात ठेवा. काहीतरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली चातुर्मासामध्ये की तुम्ही तीर्थामध्ये निवास करा, धामामध्ये निवास करा. तुमच्याच्यानं जर होत नाही, तुमच्या गावामध्ये एखादं मंदिर असेल तर तिकडे दररोज जाण्याचा संकल्प करा. त्या मंदिरामध्ये एकदा तरी भगवंताचं दर्शन करा. आणि तुम्हाला जाणं होत नाही ती 4 महिने, तर ठीक आहे, तुम्ही त्यातला एखादा महिना कार्तिकसारखा शेवटचा महिना तरी तुम्ही तीर्थामध्ये जावा. तेवढंही तुम्हाला होत नाही, कार्तिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस तरी तुम्ही तीर्थामध्ये जावा. तेवढंही तुम्हाला होत नाही, कधीही कमीत कमी 3 दिवस तरी तीर्थामध्ये जाऊन या. 2 रात्री राहावा तिकडे तीर्थामध्ये. तेवढंही होत नाही, कमीत कमी एकदा तरी जाऊन या. चंद्रभागेमध्ये स्नान करा, विठ्ठलाचं दर्शन करा, वृंदावनला जावा, जगन्नाथपुरीला जावा, मायापूरला जावा.
कुठल्या तरी तीर्थामध्ये एखादी तीर्थयात्रा करा या 4 महिन्यामध्ये. 2-4 दिवस तिकडं तुम्ही राहू शकता. अशा प्रकारे धाम निवास. धामात गेले काय होणार? कथयन्तच्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. साधू संतांकडनं कथा ऐकायला भेटणार तीर्थामध्ये. स्नान होणार गंगेचं पाण्याने. तर अशा प्रकारे धामामध्ये राहून कथा कीर्तन केलं पाहिजे. म्हणून बघा भागवत कथा होतात बघा 4 महिने. बऱ्याच मठामध्ये मी पाहतो 4 महिने भागवत चालतं. बऱ्याच ठिकाणी मग 7 दिवसाची, कोणाची 1 महिन्याची कथा चालते. तर अशा वेगवेगळ्या कथा चालतात वेगवेगळ्या तीर्थामध्ये, विशेष करून कार्तिक महिन्यामध्ये, शेवटच्या महिन्यामध्ये. म्हणून धामवास केला पाहिजे, पहिला नियम सांगितला. दुसरं सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायला पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर साधारणपणे 1.5 ते 2.25 तासाचा जो वेळ आहे त्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलेलं आहे. या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं पाहिजे आपण सर्वांनी आणि थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे असा नियम आहे. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानं काय फायदा होतो? ब्रह्ममुहूर्तामध्ये सगळे झोपलेले असतात. दिवसाचे प्रहर किती? 8 प्रहर. आणि त्यामध्ये मग ते रात्रीचं जे आहे 6 ते 9चा जो वेळ आहे, त्या 6 ते 9 हे कालवा चालूच असतो सगळ्या लोकांचा, बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेला असं झोपायलाही हवं भक्तांनी, त्याला जागं नाही राहायला पाहिजे संध्याकाळी. आणि मग 9 ते 12 विशेष करून ऑफिसवरनं येतात लोक, काम करून येतात लोक. आणि मग ते आले की 9 वाजता मग थोडंसं लोकांना वाटतं टी व्ही बघावा, आता दिवसभर काम केलेलं आहे. 9ला टी व्ही लावतात, मालिका लावतात कुठली तरी, आणि मग ते बघत बसतात. 12 वाजेपर्यंत बघायचं, तसंच झोपायचं. तर या वेळेमध्ये जेव्हा बाहेरची लोक या कामात लागलेले आहेत तेव्हा आपण झोपलं पाहिजे. आणि हे 12ला झोपले लोक 12-1ला झोपले की आपण उठलं पाहिजे. संतांनी भक्तांनी उठलं पाहिजे. कारण हे लोकांचा प्रभाव या वातावरणामध्ये राहतो. हे लोक संसाराचा प्रभाव त्या वातावरणामध्ये राहतो. त्यामुळं वातावरण दूषित आहे. पण पहाटेच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर या ठिकाणी तो प्रभाव शुद्ध, तिथं भौतिक तरंग, मटेरियल व्हायब्रेशन्स तिकडं नाहीत काय, एकदम शुद्ध वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये जप, नाम जप, अध्ययन चांगलं होतं. येते का लक्षात तुमच्या? म्हणून बघा वृंदावनामध्ये जर आपण बघितलं तर साधू संत 1 वाजता 2 वाजता उठतात. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. तर ते संत आहेत, ठीक आहे. आपण गृहस्थ आहे तर आपण 4-4:30 म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर उठू शकतोय आणि भजन करू शकतोय. प्रभुपादांनी सांगितलं आपल्या मंदिरामध्ये 4:30ला आरती ठेवलेली आहे. आणि मग तिथं आरती झाली की नामजप आहे, सिस्टमच बनवलेला आहे. तर आपले भक्त तर नेहमीच करतात. तुम्हाला ह्यात काय विशेष आहे? पण थोडं वाढवू शकता आपण या 4 महिन्यामध्ये, विशेष प्रयास करू शकता. तर आणि जे करत नाहीत वर्षभर त्यांच्यासाठी विशेष 4 महिने तुम्ही सकाळी लवकर उठा, थंड पाण्याने स्नान करा. त्यानंतर काय करा? 4 महिन्यामध्ये विशेष कथा श्रवण करा. कुठं भागवत लागला असेल, कुठं काय असेल, रामायण लागलं असेल, महाभारत, विशेष करून महाभारत ऐकण्याचं वर्णन आहे. रोज तुम्ही सायंकाळी महाभारत ऐकू शकता म्हणजे 4 महिन्यामध्ये. तसं म्हणलेलं आहे की या 4 महिन्यामध्ये दानधर्म करायला सांगितलेलं आहे. विशेष करून सोन्याचं दान करायला सांगितलेलं आहे. सोनं काय होत नाही, पण पैसे दान करू शकता, अन्नधान्य दान करू शकता, बऱ्याच बाकीच्या गोष्टी दान करू शकता, वस्त्र दान करू शकता, संतांना वैष्णवांना दान करू शकता, गाई दान करू शकता. तर अशा प्रकारे दानाचा महिमा या चातुर्मासामध्ये सांगितलेला आहे. दान केलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं. त्यात दीपदान पण आहे, येईल पुढं. तर या 4 महिन्यामध्ये दान धर्म करा. त्यानंतर भगवंतांची स्तुती करा. श्रीमद भागवत उघडलं ना तुम्ही, त्यामध्ये भगवंताची स्तुती आहे. रुद्रगीत आहे, गोपी गीत आहे, असं भक्त प्रल्हादांच्या प्रार्थना आहेत, कुंती महाराणीची प्रार्थना आहे, गजेंद्राच्या प्रार्थना आहेत. असं कुठलं तरी एक निवडा आणि ते रोज म्हणण्याचा प्रयत्न करा. 4 महिने भगवंतांची स्तुती करा. नंतर गीता पठन करू शकता. दररोज कमीत कमी 1 अध्याय रोज वाचण्याचा संकल्प करू शकता. गीता वाचन करण्याचा संकल्प या 4 महिन्यामध्ये करू शकता. त्यानंतर भगवंताची भजनं काही घेऊ शकता, वैष्णव गीतं घेऊ शकता, तुम्ही पाठ करू शकता, म्हणू शकता. या चातुर्मासामध्ये जवळजवळ
8 एकादशी येतात. 4 महिन्यामध्ये किती एकादशी येतात हो? 8 एकादशी येतात. तर या 8 एकादशी तुम्ही निर्जल करण्यात, तसं प्रत्येक एकादशी निर्जलच असते हो. एकादशी म्हणजे निर्जलच असते. मला ते आपण तयार केलंय बऱ्याच गोष्टी. काय फराळ, आधी त्याला फलाहार तर फराळ केले काय. तर फळं खाल्लं ठीक आहे, उपवास नाही मोडत, पण त्याला खिचडीचं स्वरूप आणि भगरीचं स्वरूप, पनीरची भाजी, काजू कतली, रसगुल्ला, भगर, आमटी, साबुदाण्याचे वडे, उकडलेले शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे, राजगिऱ्याचे लाडू, काय काय असते उपवासाला. तर असं कुठं उपवास होत असतो का? तर उपवास म्हणजे निर्जल, बिना पाण्याचा त्याला उपवास म्हणते. तर प्रयत्न करू शकता. काय तुम्हाला चक्कर बिक्कर आली, काय झालं तर मी त्याला जबाबदार नाही. तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. इमानदार प्रभूजींनी सांगितले होते म्हणून केले. तर 8 एकादशी येतात, तर आपण 8 एकादशी चांगल्या पद्धतीनं विशेष करून निर्जल करण्याचा प्रयत्न करू शकता. तर सांगितलेलं आहे तुळशीची सेवा करू शकता. 4 महिने तुलसी सेवा करू शकता. तुलसी सेवा काय आहे? तर तुलसी भगवान विष्णूंच्या चरणावरती जिकडं कुठं मंदिर असेल, विठ्ठलाचं, रामाचं, श्रीकृष्णाचं, तर न चुकता 4 तिक 12 120 दिवस कमीत कमी काय करायचं आहे तुम्हाला? रोज तुळशीचं पान भगवंताच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे. नसेल जाता येत तर घरामध्ये तरी करू शकता न चुकता. एक पण दिवस चुकायचं नाही. याला म्हणतात व्रत, नियम. तर असं नियमाने केलं की भगवंत काहीतरी विशेष कृपा प्रदान करणार तुम्हाला 4 महिन्यानंतर. कळालं का? तुळशीचं पान तुम्ही अर्पण करू शकता भगवंतांना. तुळशीला प्रदक्षिणा करू शकता. तुळशीच्या बुडामध्ये थोडं पाणी टाकू शकता, थोडंसं, आणि तुळशीची जी माती आहे ती कपाळाला लावू शकता आणि तुळशीला 4 प्रदक्षिणा घालू शकता. यानी कानी च पापाणी ब्रह्मत्यादी काणी च दाणी दाणी प्रणशंती प्रदक्षिणा पदे पदे. 4 प्रदक्षिणा तुळशीला घालू शकता. अशा प्रकारे न चुकता 4 महिने जर आपण या गोष्टी करू शकता. असं तर हरिभक्त तर दररोज करतात, आपण दररोजच करतो, पण चातुर्मासाचं वर्णन करतोय आपण. ही तुळशी सेवा केल्यानं जर एखाद्याने तुळशीची मनापासून सेवा केली तर त्याला डायरेक्ट वैकुंठामध्ये प्रवेश भेटतो. तुलसीनिष्ठ भक्त झाला तर. एवढी तुळशीमध्ये ताकद आहे की तुम्हाला ती वैकुंठाला घेऊन जाऊ शकते. एकादशीमध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला ती वैकुंठामध्ये घेऊन जाऊ शकते. भगवंत या नामामध्ये एवढी ताकद आहे की ते तुम्हाला वैकुंठापर्यंत, नाम से धाम तक. म्हणून तुलसीनिष्ठ भक्त बना. ते नाही जमलं तर एकादशीनिष्ठ भक्त बना, नामदेव महाराजांसारखे. ते नाही जमलं तर नामनिष्ठ भक्त बना, तुकोबारायांसारखे. कुठं तरी आपला अँकर अडकला पाहिजे, कुठं तरी आपलं श्रद्धा आणि प्रेम विकसित झालं पाहिजे. तुळशीप्रती तरी प्रेम करा, एकादशीवर तरी प्रेम करा, नाहीतर नावावरती तरी प्रेम करा भगवंतांच्या. कुठं तरी आपल्याला भेटलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आपण तुलसीची सेवा केली पाहिजे, दीपदान केलं पाहिजे. जर कार्तिक महिन्यामध्ये आपण करणारच आहे दीपदान शेवटच्या महिन्यामध्ये, पण चातुर्मास पूर्ण दररोज भगवंताला न चुकता तुपाचा दिवा अर्पण केला पाहिजे. आणि भगवंतांना अखंड दीप लावण्याची प्रथा आहे. 4 महिने अखंड दिवा लावायचा भगवंतासमोर, देशी गाईच्या तुपाचा. म्हणणार प्रभूजी पैसे द्या तुपाला. ठीक आहे, तेलाच्या तेलाचा लावा, तुमच्यासाठी कन्सेशन. तेलाचा लावू नका. लोक काय करतात, खायला तेल शेंगदाण्याचं आणि देवाला तेलचा पुढं आणतात स्वस्त आहे म्हणून. काय विचार आहेत तुमचे? वेगळा देवासाठी वेगळं तेल, तेल. अरे देव कसा प्रसन्न व्हाय तुझ्यावरती? देवासाठी देशी गाईच्या तुपाचा दिवा आणि तू खा की तेल. आपलं उलट आहे. किती प्रेम आहे आपलं भगवंतांवरती, आणि म्हणतं देव पावत नाही आम्हाला. असली पूजा केल्यानंतर काय करणार? देव कसा पावणार तुम्हाला? बरोबर आहे की नाही? काय काय तर लोक काय करतात ना, एक तर एका मंदिरात तर मी गेलो, एक माणसानं उदबत्ती आणली होती. उदबत्ती ववाळी देवाला, पुढं ते असतं की उदबत्ती लावायचं. आता ती उदबत्ती खावायचं असते, आता उदबत्ती खावली त्याने आणि ती गेला निघून. दुसरा आला, त्यानं ती उपसली उदबत्ती, त्यानं ती ववाळी उदबत्ती. परत तिथं खूप सण ठेवले त्याने. असली भिकार सोट भक्ती करायला आपण इथं आलो आहे. आणि आपण देवाकडनं काय काय अपेक्षा करतोय. लगेच काय झालं की देवाने असं कसं काय केलं, देवाने आम्हाला असं कसं काय केलं.
तुला कधी प्रेमाने काय आणता आलं काय का भगवंतासाठी? तर इथं सांगितलेलं आहे की अखंड दिवा लावा 4 महिने. काय कमी पडत नाही. तुपाला दिवा लावा म्हणून काय तुमचं काय नुकसान होणार आहे का? तुम्ही काय 1 किलोभर तूप जाईल येतलंय 4 महिन्यामध्ये 4 किलो जाईल. भगवंत त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला भरपूर काय देतील. भगवंत काय भिकारी नाही येतो आपल्यासारख्या तुच्छ विचाराचे भगवंत नाही आहेत. भगवंत 1 रुपया जरी तुम्ही देवाला दिला ना, भगवंत त्या बदल्यात 10 रुपये देऊन टाकतात. ठेवत नाहीत उपकार कोणाचे. आपल्यासारखे भिकारी नाहीत भगवंत. भगवंताला थोडं जरी केलं ना, तुम्ही 1 रुपया जर दिला, भगवंत त्या बदल्यात 10 रुपये घेऊन जा म्हणतात. भगवंत फार कुणाचे उपकार ठेवत नाहीत भगवंत. बरं झालं सांगितलं म्हणून. तर पुढचा उपाय करू शकता, वैष्णव सेवा करू शकता. चातुर्मासामध्ये एकदा तरी अन्नदान करा. जिकडे सत्संग चालतो, कथा कीर्तन चालतात, भागवत कथा होते, तिकडे जाऊन अन्नदान करा. गोकुळाष्टमी येणार आहे, गोकुळाष्टमीच्या कथेमध्ये अन्नदान करा. राधाष्टमी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी कथा कीर्तन होतात. दिवाळी कार्तिक महिना आहे, वैष्णवाला घरी बोलवा. एकदा तरी हरिभक्तांना घरी प्रेमाने भोजन घाला. तर अशा प्रकारे वैष्णवांची सेवा करू शकतो आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चातुर्मासामध्ये ब्रह्मचारी व्रताचं पालन करा. जे ब्रह्मचारी संन्यासी आहेत ते तर करत असतात, पण जे गृहस्थ आहेत, संसारी लोक आहेत, त्यांनीसुद्धा ठीक आहे, आपल्याला तीर्थामध्ये जाणं झालं नाही, घर सुटत नाही, बायको सुटत नाही, घरी राहून तरी कमीत कमी आपण 4 महिने ब्रह्मचर्य व्रत पालन करू शकतो, असा नियम आहे. तर प्रयत्न केला पाहिजे. आणि मग निद्रेबद्दल सांगितलं आहे की 4 महिने, असं संतांचं म्हणणं आहे की भगवंत झोपले तर आपण झोपायचं नाही. आपण झोपायचं नाही. तर काही संतांचा भाव आहे. 4 महिने भजनच करायचं. मग निद्रा कमीत कमी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे या 4 महिन्यामध्ये. आणि निद्रा आपण असं म्हणलेलं आहे की भगवंत झोपलेले आहेत तर आपण जमिनीवर झोपायला पाहिजे. ते पूर्वीच्या काळासाठी बोललो होतं. जमिनीवर झोपायचं म्हणजे सारवलेल्या जमिनीवर झोपायचं. आता फरशीवर नाही झोपू शकत, आजारी पडचाल तुम्ही. झोपायचं नसते फरशीवरती. ही फरशी काही चांगली नाही. जेवढे काही रोग उत्पन्न झालेत आता सध्याला, हे सगळे या टाईल्समुळे झालेले आहेत, या फरशीमुळे उत्पन्न झाले. असं आता विज्ञानानेच काढलेलं आहे शोधून. म्हणून असल्या फरशा टाळायला पाहिजेत. या फरशीमुळे एकतर गुळगुळीत फरशी, पायाला काय रुतत नाही आणि ते पायामध्ये काही दाबलं जात नाही. ॲक्युप्रेशर माहिती आहे का तुम्हाला? ॲक्युप्रेशर. तर मग पूर्वी कसं थोडं ओबडधोबड होतं आणि मग त्याच्यामध्ये पायाला टोचायचे खडे बिडे थोडंसं व्हायचं, ते काय होईच ना आता. मग त्यामुळे ते सगळे रोग निर्माण झालेले आहेत. आणि ते थंड पडते ती फरशी, ते थंडावा सगळ्या शरीरामध्ये घुसतो. सगळ्या रोगाचं कारण शुगर, BP, थायरॉईड, डायबेटीस, हे सगळं याचं कारण ही फरशी आहे. शुगर मॅट, फरशीचं नावसुद्धा एक. त्यात पण त्यांनी डोकं लावले काय म्हणजे आमची फरशी चांगली आहे म्हणजे. एका फरशीचं नाव आहे शुगर मॅट फरशी. तर ती फरशी घातल्यावर शुगर होत नाही म्हणे. काय काय लोक शोधून काढतात, मूर्खाचा बाजार आहे नुसतं. तर त्यामुळे जमिनीवर झोपायला सांगितलेलं आहे 4 महिने. मग तुम्ही चटई, गवताची चटई बनवून त्या चटईवर झोपू शकता. असंही वर्णन आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी करू नका. दुसरं काहीतरी करा तुम्ही. ठीक आहे. तर निद्रा या 4 महिन्यामध्ये कमीत कमी निद्रा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि खोटं नाही बोललं पाहिजे. तर चातुर्मासामध्ये खोटं नाही बोललं पाहिजे. दुसऱ्यांची निंदा नाही करायला पाहिजे. त्यानंतर 4 महिन्यामध्ये असं म्हटले तर जास्तच तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचं आहे. बघा, जाधवप्रभू विचार करू शकतात तुम्ही याच्यावरती. माझं काय कंपल्शन नाही असं, पण विचार करायला काही हरकत नाही. तर खरंच काही प्राप्त करायचं असेल तर असं म्हणले, जर एखाद्याने मीठ वर्ज केलं, 4 महिने जर तुम्ही मीठ खाल्लं नाही तर तुम्हाला फार मोठा लाभ होईल. बरेच संत लोक बिना मिठाचं खातात. उकडलेलं बॉईल खातात, नुसतं पाण्यात उकडायचं, भोपळा टमाटर टाकायचं, उकडायचं, खायचं. 4 महिने असं जर केलं तर म्हणलेलं आहे काय होईल, रविलोचन प्रभू, तुमचा आवाज कोकिडीसारखा होईल. बघा प्रयोग करून जमलं तर. मीठ जर खाल्लं नाही 4 महिने तर चांगलं आहे, कोकिळीसारखा आवाज होईल.
आणि मग पुढचं विचारलेलं आहे तेल वर्ज करा. बरेच साधू संत तेच करा, उकडलेलं खातात नुसतं, तेल टाकत नाही. तर तेल जर नाही खाल्लं तर म्हणलेलं आहे की तुमची जी संतान आहेत ती दीर्घायुषी होतील, तुमची मुलं दीर्घायुषी होतील जर आपण तेल वर्ज केलं तर चातुर्मासमध्ये. आणि म्हणलेलं आहे या चातुर्मासामध्ये शरीराला जे तेल लावतो आपण डोक्याला, ते जर वर्ज केलं तर तुमच्या शरीराचं तेज वाढेल. म्हणजे आपण डोक्याला अंगाला तेल लावत नाही का, सुगंधी तेल दिवाळीमध्ये लावतो की नाही, सुगंधी तेल, बजाज आल्मंड ड्रॉप असलं काय लावायचं नाही. तर आपण तेल जर वर्ज केलं तर आपलं तेज वाढू शकतं असं म्हणलेलं आहे. तर सेंट, लोक सेंट मारतात की नाही, असं इकडं काकेत मारतात, शर्टात मारतात, कुठं कुठं मारतात. कशासाठी मारतात मला माहीत नाही, पण ते सेंट जर मारले नाहीत, कुठला सुवासिक अत्तर वगैरे नाही लावलं या 4 महिन्यामध्ये, तर असं म्हणलेलं आहे त्याला विद्याधर नावाचा लोक आहे स्वर्गामध्ये, तर तो लोक प्राप्त होतो, विद्याधर लोकामध्ये प्रवेश करतो असं म्हणलेलं आहे. तर असं काही वापरायचं नाही, सुगंधी उठणं वगैरे काय वापरायचं नाही, म्हणजे कोणाचं कुठल्या कंपनीचं असलं तरी. आणि म्हटलेलं आहे या महिन्यामध्ये कडू, तिखट, आम्लयुक्त पदार्थ खायचे नाहीत, चटपटीत पदार्थ खायचे नाहीत 4 महिन्यामध्ये असं म्हटलेलं आहे. जर याचं जर तुम्ही चटपटीत म्हणजे समजलं तुम्हाला काय, सांगा बरं. पाणीपुरी, भेळ, असले पदार्थ जर तुम्ही टाळले तर काय होईल म्हणलेलं आहे, तुमची कुरूपता नष्ट होईल, तुम्ही सौंदर्यवान बनाल असं काही शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि म्हणलेलं आहे की तुम्ही जर योग केला या 4 महिन्यामध्ये तर ब्रह्माचं पद प्राप्त करू शकता याच्या आधारे, इतकी ताकद याच्यामध्ये आहे. आणि पान वगैरे खाणं, काही लोकांना पान खायची सवय असते ना, तर पान वगैरे खाणं टाळलं पाहिजे 4 महिन्यामध्ये, तर तो योगी बनू शकतो चांगला. तसंच कच्चं भोजन खायला सांगितलेलं आहे, म्हणजे शिजवलेलं खायचं नाही 4 महिने. तर कच्चं खायचं. कच्चं काय खायचं? कच्चं काय खायचं? मासे. काय खायचं कच्चे? फळं, कंदमुळं, ते खाऊ शकता. कच्चं अन्न खायचं 4 महिने संकल्प केलेला आहे, काही शास्त्रामध्ये दिलेलं आहे. तुम्ही घाबरू नका बरं का, आपल्यासाठी नाही, कोणासाठी सांगते मग मी. अवघड आहे माताजी तुमचं, आपल्यासाठी कसं नाही. ह्यातलं एखादं होऊ शकतं, तुम्हाला एखादं घेऊ शकता तुम्ही असं मला म्हणायचं, शक्य असेल तर. असं काही नाही, तर तुमच्यासाठीच आहे, माझ्यासाठीच आहे सगळं. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की कच्चं काहीतरी खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, अनेक आहे पण मी एवढं सांगणार नाही. आहारामध्ये सुद्धा नियमन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी मी सांगणार. पहिलं आहार, 1 वेळ जेवण करण्याचा प्रयत्न करू शकता चातुर्मासमध्ये, पण 1 वेळेला 2 टायमाचं खायचं नाही. 1 वेळ जेवण करू शकता तुम्ही, म्हणजे दुपारी जेवण करू शकता, संध्याकाळी नाही करायचं, जेणेकरून सकाळी लवकर उठता येईल आपल्याला आणि भगवंताचं भजन करता येईल. हे सगळ्या पाठीमागं काय कारण आहे? भगवंताचं. बघा तुम्ही बिना मिठाचं खाऊन बघा कसलं भजन होते. 1 टाईम जेवण करून बघा कसलं भजन होतंय. सगळा वेळ आपला ते खाण्यात आणि पचवण्यात आणि बाहेर टाकण्याचा चाललाय, बरोबर आहे की नाही. आता 1 वेळ जेवायचं वाचलं तर किती वेळ वाचला हो श्रावण प्रभू? 1 टाईमचं जेवायचा वेळ किती वाचला तुमचा? ह्यांचा हे लेख हळू खातात. किती? हे अर्धा, चला ठीक आहे, अर्धा तास वाचला, ठीक आहे. 1 वेळ जेवायचं वाचलं आणि 1 वेळ टॉयलेटला जायचं वाचलं तर किती वेळ वाचला? 15 मिनटं. कसं आंघोळ बी करायला लागते नंतर. टोटल अर्धा तास, म्हणजे 1 तास वाचला. 1 तासामध्ये किती माळा जप होतो? 8 माळा जप होतो. म्हणजे वाचलं की नाही. हे सगळ्यासाठी हे दिलेलं आहे. सगळ्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही नामस्मरण करावं, भगवंताचं भजन करावं. उपवासाचा अर्थ काय की तुम्ही सगळं बंद करावं. हे आता खायचंच नाही तर शिजवायचा प्रश्नच येत नाही ना. आणि मग तो वेळ भगवंतांच्या भजनामध्ये. आलं का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे या ठिकाणी म्हणलेलं आहे की आहारावर नियमन करू शकता. 1 वेळ जेवण
करण्याचा प्रयत्न करू शकता. जे 3 वेळा जेवतात त्यांनी संकल्प करा 2 वेळा जेवायचं. जे 2 वेळा जेवतात त्यांचा संकल्प करा 1 वेळा जेवायचं. असा संकल्प करू शकता. आणि जे 1 वेळा जेवतात त्यांनी थोडंसं फलाहार करू शकता. हे सगळी जबाबदारी तुमची बरं का, माझ्यावर परत काय आणायचं नाही. परत 1 महिन्यानं तुम्ही सलाईन लावणार आणि परत म्हणणार प्रभूजींनी सांगितलं म्हणून केलं होतं, असं काही होऊ नये. माझ्यावर काय येणार नाही. तर मला सांगायचं होतं विशेष करून 4 नियमाचं पालन या ठिकाणी केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. स्कंद पुराणाच्या अंतर्गत नागरखंड याच्या अंतर्गत एक श्लोक येतो. 4 श्लोक आहे. श्रावणे वर्ज यच्छाकम ददी भाद्रपदे तथा दुग्माययुचे खयुजे मासी कार्तिके चामिषम त्यजोत. काय अर्थ याचा? स्कंद पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे. हे जे 4 महिने आहेत या 4 महिन्यामध्ये पहिला जो महिना आहे कोणता? श्रावण मास आता आलाय. त्या श्रावण मासामध्ये काय करायला पाहिजे? एक पदार्थ वर्ज करायला पाहिजे. पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या. आता उद्यापासून आता आणली तुम्ही मेथीची भाजी, शेपूची आणली, ठीक आहे. पण आता परवापासून पौर्णिमा आहे तर पालेभाज्या खायच्या नाही. बघा किती वैज्ञानिक आहे हे, की पहिल्या महिन्यामध्ये पालेभाज्या का नाही खायच्या? तर वैज्ञानिक कारण मी आधी सांगतो की वैज्ञानिक कारण हे आहे की बघा पहिल्या पावसामध्ये आलेल्या भाज्या असतात ह्या सगळ्या, बरोबर आहे का? पहिला जेव्हा पाऊस पडतो, आता आपलं प्रदूषण होतं, आता गाडीचा धूर आहे, गाडीचा धूर कुठं जाणार? वर जाणार. त्याचा एक लेअर तयार होतो सगळा वर्षभर. आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेला जो पहिला पाऊस तो अशुद्ध असतो. सगळी धूळ वगैरे सगळी खाली येते सगळी वातावरणातली. आणि ह्या पहिल्या पावसामध्ये जे गवत उगवतं ते पण चांगलं नसतं. जो भाजीपाला उगवतो तो पण शरीराला चांगला नसतो. मग त्याच्यामुळं स्किन इन्फेक्शन होऊ शकतं, त्वचा रोग होऊ शकतात. तर त्या भाजीपाल्यावर किडे असतात. पहिल्या पावसात उगवलेले जे आहे किडे असतात भाजीपाल्यावरती, गवतावर किडे असतात की नाही. तर त्यामुळे पहिल्या महिन्यामध्ये भाजीपाला नाही खायचा सांगितलेलं आहे, जेणेकरून आपल्या शरीर व्यवस्थित राहील. जर तुम्ही आता ही पहिल्या पावसातला भाजीपाला खाल्ला की शरीरामध्ये रोगराई निर्माण होते. एक वैज्ञानिक कारण मी तुम्हाला सांगितलं. तर भगवंताने आधी सांगितलेलं आहे की हिरव्या पालेभाज्या खाऊ नका. दुसरं कारण त्या भाजीपाल्यामध्ये ते किडे पण असतात, त्याची हत्या होते. तर त्यामुळं त्या गोष्टी आहेतच अजून. तर बारीक बारीक किडे तयार होतात. तुम्ही फ्लावर जरी घेतला तरी बघून खावा. त्या फ्लावरमध्ये सुद्धा काही आळ्या होऊ शकतात या दिवसामध्ये. त्यामुळं मग ती दिसली नाही तुम्हाला तर ती आळी खाल्ली जाणार तुमच्याकडनं. म्हणून त्या भाज्याच वर्ज करायच्या. अर्थात हिरव्या पालेभाज्या, विशेष करून पालक, मेथी, शेपू या भाज्या, हिरव्या पालेभाज्या ज्या आपल्या जेवणामध्ये नेहमी असतात. आणि आता तर भाज्या स्वस्त होतात. मागच्या महिन्यात खात नव्हती, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपयाला पेंडी. आणि आता पाऊस पडला ना, आता बघा भाज्या स्वस्त व्हायला ना, अजून पडला नाही पण पडला तर भाज्या एकदम स्वस्त. मग कधी कधी तर 2 रुपयाला फुकट घ्या म्हणतात भाजी पेंड्या. मग लोक लगेच फुकट मिळालं की खाणार. शास्त्र बिस्त्र आम्हाला काय माहीत नाही, समजलं का? मग आता काय ते खायचं नाही, पालेभाज्या खायच्या नाही. त्याच्यामध्ये ऑप्शन आहे, कढीपत्ता चालेल, कोथिंबीर चालेल, कारण त्याची आपण भाजी करत नाही. ते वरनं टाकतो कोथिंबीर थोडंसं गार्निशिंगसाठी आणि स्वादासाठी. आणि तो रेग्युलर आयटम आहे. आणि कढीपत्तासुद्धा, त्यामुळे त्या गोष्टी चालतात. पण ज्या भाज्या आहेत प्रामुख्यानं ज्या त्याच सीझनमध्ये येतात, पहिल्या पावसावर आलेल्या आहेत, तर त्यामुळे त्या भाज्या वर्ज्य आहेत. येते का लक्षात? तर हिरव्या पालेभाज्या खायच्या. मी याचा संबंध कशासाठी? भगवंतानी सांगायची काय गरज आहे? शरीर चांगलं राहिलं तर भजन चांगलं होईल. आजारी पडला तर नाही भजन व्यवस्थित होणार. म्हणून पालेभाज्या खायच्या 1 महिना, पहिला महिना. दुसरा महिना चातुर्मासाचा येतो, तर दुसऱ्या महिन्यामध्ये काय वर्ज्य आहे? दही. श्रावण नंतर कुठला महिना येतो? भाद्रपद. इथं म्हणलेलं आहे ददी भाद्रपदे तथा. भाद्रपद महिन्यामध्ये दही खाऊ नका. का खाऊ नका? तेच भाद्रपद महिना म्हणजे आला थंडीचा महिना. समजलं का तुम्हाला? थंडी सुरू होते की नाही? सुरुवात होते.
आणि मग लगेच माणसं आच्छी शिंकायला सुरू होते, आजारी पडायला सुरू होते. भाद्रपद, श्रावण संपलं भाद्रपद सुरू झाला, कारण पाऊस पडलेला असतो आणि त्या पावसामुळं थोडा गारवा निर्माण होतो आणि माणसं आजारी पडायला, व्हायरल इन्फेक्शन सुरू होतं. आणि अशा वेळेस दही नाही खाल्लं पाहिजे. दह्यानं हे वाढतं, कळलं का? सर्दी झालेल्या माणसाने दही खाऊ नये. दही हा पदार्थ पावसाळ्यात खाण्याचा नाही, म्हणून बघा भगवंताने आधीच सांगून ठेवले दही खायचं नाही, भाद्रपदमध्ये दही खायचं नाही. आणि अनेक कारणं आहेत दही न खाण्याची, तर सगळी एवढी डिटेल चर्चा नाही आपण इथं करत आहे, थोडक्यात सांगतोय. तर दुसरं कारण हे आहे की जी गाई आहे, गाई काय करते, पहिल्या पावसातलं गवत जे आहे ती गाई खाते. त्या गाई खाते तेव्हा त्याच्याबरोबर किडे पण त्या गवतावरचे पोटात जातात गाईच्या, आणि ते जे गवत पण चांगलं नाही पहिल्या पावसाचं. तर असं जेव्हा ते गवत खाल्लेलं असतं गाईनं, तर गाईची तब्येत हे 1-2 महिने गवत खाते असतं गाई, तर ज्या गाईचं जे दूध निघतं ते सुद्धा एवढं चांगलं नसतं. हे जे 2-3 महिने जी गाईने चरलेली आहे त्याचा परिणाम त्या गाईच्या शरीरावर होतोय, आणि त्यामुळं त्या गाईचं दूध चांगलं नाही आश्विन महिन्यामध्ये. म्हणून 3ऱ्या महिन्यामध्ये दूध वर्ज्य आहे. आलं का लक्षात तुमच्या? 3ऱ्या महिन्यामध्ये दूध वर्ज्य आहे, कारण ते दूध पचत नाही, किंवा मग ते दूध शरीरासाठी चांगलं नाही एवढं, त्याच्यापासूनही रोग निर्माण होतात. दूध चांगलंच आहे, परंतु त्या परिस्थितीमध्ये तेव्हा खाणं, जसं एखाद्याला कफ झालेला आहे, भरपूर कफ झाला आहे, छाती भरून आली आणि वरनं गार दूध पितोय, तर कफ वाढेल. आलं का लक्षात? पण अशा प्रकारे दूध वर्ज्य सांगितले 3ऱ्या महिन्यामध्ये, दूध नाही प्यायला पाहिजे. वैज्ञानिक कारण आहे ते सगळे. आणि 4थ्या महिन्यामध्ये उडीद डाळ वर्ज्य आहे, काही जण सगळ्याच डाळी वर्ज्य करतात 4थ्या महिन्यामध्ये. द्विदल, त्याच्यात 2 फाकड्या होतात अशा डाळी, त्याला डाळ म्हणायचं. तरी डाळ खायची नाही, कारण डाळीमध्ये प्रोटीन जास्त असतं. आणि प्रोटीन मराठीमध्ये काय म्हणायचं, प्रथिने. हे प्रथिने जास्त असल्यामुळं ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं त्याला मांसाहाराचं स्वरूप येतं. म्हणून लोक म्हणत नाहीत का प्रोटीन कमी आहे, तर तुम्ही मांसाहार करा, अंडी खावा, अशी लोक सांगतात. तर हे प्रोटीन डाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं, म्हणून हे प्रोटीन. आणि त्या दिवसामध्ये थंडी वाढलेली असते, तेव्हा गरज नाही त्या गोष्टीची आपल्याला शरीराला, प्रोटीनची जास्त गरज नाही. आणि हे जे प्रोटीन आहे किंवा प्रथिन आहेत, संतांचा असा भाव आहे की ज्याच्यामध्ये जास्त ते मांसाहार केल्याप्रमाणे आहे, म्हणून डाळी खाणं सुद्धा मांसाहाराबरोबर मानलेलं आहे त्या महिन्यामध्ये. याचं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष करून उडदाच्या डाळीमध्ये जास्त प्रोटीन आहे, त्यामुळे ती डाळ वर्ज्य केली जाते. म्हणजेच काय करायचं, इडली खायची, उत्तापा खायचा, सोपं करून सांगितलं. परत ते लक्षात येत नाही ना तेव्हा तुमच्या, तर उडदाच्या डाळीत सांगितलेलं आहे. म्हणून या 4 गोष्टी 4 महिन्यामध्ये वर्ज्य केलेल्या आहेत. लक्षात आलं का तुमच्या? तर अशा प्रकारे. आणि हे वर्णन कुठं आहे, या 4 गोष्टी वर्णन करा अनेक शास्त्रात. स्कंद पुराणाचं उदाहरण दिलं. आता रिसेंटली म्हटलं तर हरिभक्ती विलास नावाचा एक ग्रंथ आहे, सनातन गोस्वामींनी लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आहे की कुठल्या महिन्यामध्ये काय खायला पाहिजे, वैष्णवांनी काय केलं पाहिजे. मग तामसिक पदार्थ नाही खायचे. आता 4 महिने भजन करायचं आहे, चांगलं राहायचं, तंदुरुस्त राहायचं आहे. मग तामसिक पदार्थ म्हणजे काय, कांदा, लसूण हे सुद्धा वर्ज्य आहे. असं वैष्णवासाठी कायमचंच वर्ज्य आहे, पण 4 महिने तरी कांदा लसूण नाही खायला पाहिजे. अनेक वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आपल्या 4 महिने कांदा लसूण पाळला जातो. वेगळ्या फळावर मी पाहिलेलं आहे, 4 महिने कांदा लसूण पाळला जातो. पण वैष्णव कधीच खात नाही. हरिभक्तांनी खायला नाही पाहिजे. याच्यावर मोठं प्रवचन होईल, तो विषय वेगळा. पण हे जो कांदा आणि लसूण खातो तर त्याची प्रगती होऊ शकत नाही भक्ती मार्गामध्ये, तो पुढं जाऊ शकत नाही. किती माळावाडा काय फरक पडणार नाही तुम्हाला, कारण ते वैष्णवासाठी मांसाहाराप्रमाणे सांगितलेलं आहे. तर 4 महिन्यामध्ये तरी जे लोक आहेत, साधारण लोक आहेत, त्यांनी 4 महिने तरी नाही खायला पाहिजे. आणि त्यातल्या तामसिक पदार्थ वांग पण आहे,
म्हणून चातुर्मासामध्ये वांगसुद्धा वर्ज आहे. आणि लोक वांग खात नाहीत चातुर्मासामध्ये. तुमच्याकडे खातात का 4 महिन्यामध्ये? आम्हाला काय कधी पण काही पण द्या, आम्ही खातच असतो म्हणा. काय महाराज, कलियुग आले, सगळं बिघडले, उलट सुलट झाले, तुम्ही सांगायला लागलाय हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. बरोबर आहे की नाही? आता होत असतं वे असं लोक मला म्हणतात. असं कुठं होत असतंय वे? अहो, हे भगवंतानी दिलेलं आहे. हे काय आपल्या मनाचं आहे का सांगा बरं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, नामदेव महाराजांनी सांगितलं, सर्व संतांनी ओरडून ओरडून सांगितलं की बाबा नो, ठीक आहे, वर्षभर होत नाही, चातुर्मासात तरी करा, या 4 महिने तरी पालन करा, असं संतांचं सांगणं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की 4 महिने जे आहेत, हे 4 महिन्यामध्ये आपण भगवंताचं विशेष भजन केलं पाहिजे. कशा, याचा उद्देश एकच आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे, तुम्हाला काही गोष्टी जमत नाहीत, नो प्रॉब्लेम. तुम्ही काय करा, कमीत कमी नामस्मरणावर भर द्या. नामस्मरणाने बऱ्याच गोष्टी मॅच होतात. नामस्मरण जर वाढवलं तर विचार सुधारतील, चेतना सुधारेल, मन प्रसन्न होईल आणि भगवंताची कृपासुद्धा होईल. म्हणून 4 महिन्यामध्ये समजा तुम्ही आता 4 माळा तरी जप केला पाहिजे दररोज. बाबा कमीत कमी नवीन आहे, तुम्ही 4 माळा जप करा. तुम्ही एक अर्धा तास तरी एका जाग्याला बसून नामस्मरण करा. जे ऑलरेडी अर्धा तास करता त्यांनी एखादी माळ वाढवा, पाऊण तास करा, 1 तास करा, 2 तास करा, वाढवत जावा. चातुर्मासाला जेवढे आपण संकल्प बोललो त्यातलं कुठं तरी तुम्ही एखादं तरी काहीतरी पालन करायला पाहिजे. आणि आज किंवा उद्या दिवस तुमच्याकडं आहे, गुरुपौर्णिमा परवापासून. तर परवापासून 29 जुलैपासून चातुर्मास सुरू होतो. काही ठिकाणी आपल्याकडे पौर्णिमा ते पौर्णिमा आहे. वर जर उत्तर भारतामध्ये गेला, वृंदावनमध्ये, तर एकादशी ते एकादशी आहे. म्हणजे कालच सुरू झाला त्यांचा चातुर्मास. तर एकादशी ते एकादशी आहे. आपल्याकडे पौर्णिमा ते पौर्णिमा पालन केलं. मग आता ही पौर्णिमा, गुरुपौर्णिमा ते शेवटची पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, तुलसी विवाह, आठवत आहे का तुम्हाला? तिथंपर्यंत त्रिपुरारी पौर्णिमा काहीतरी नाव आहे त्याचं ना. तर त्या पौर्णिमेपर्यंत 4 महिने होतात. तर कमीत कमी आपण एवढं करू शकता, हे 4 पदार्थ. पहिल्या महिन्यामध्ये बोला पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या. दुसऱ्या महिन्यामध्ये दही. तिसऱ्या महिन्यामध्ये दूध. चौथ्या महिन्यामध्ये उडीद डाळ. एवढं तरी पालन करू शकता तुम्ही. आणि कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त भजन करा. आणि जरी तुम्हाला खाणं कंट्रोल होत नाही तर मग तुम्ही काय करा, तुम्ही भजन तरी वाढवा, कथा कीर्तन वाढवा, अध्ययन वाढवा, कुठं तरी तपस्या करा, तर भगवंत प्रसन्न होतील. आणि एखादी तीर्थयात्रा करा, कुठं तीर्थामध्ये 2-3 दिवस जाऊन या, संतांचं दर्शन करा. तर अशा प्रकारे आपण हा चातुर्मास पालन करू शकतो आणि भगवंताची कृपा होते. नारदांना चातुर्मास प्राप्त करून पुढचं जीवन एवढं चांगलं त्यांचं प्राप्त झालं. आणि बळी महाराजांचं पाहिलं आपण, बऱ्याच गोष्टी पाहिल्या. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये गोपाळ भट्टाची कथा पाहिली आपण. तर या लोकांना पुढच्या जन्मामध्ये चांगलं त्यांचं घडलं. तर आपण जर अशा गोष्टी केल्या तर मग आपल्याला सुद्धा त्याचा फायदा नक्की होणार आहे. कोण कोण तयार आहे चातुर्मास करायला? सर्वांनीच करायचं आहे, याला ऑप्शन नाही. चातुर्मास म्हणजे सगळ्यांनीच करायचं आहे. पण नामस्मरणावरती भर द्यायचा आहे आणि सत्संग बुडवायचा. किती सत्संग होता चातुर्मासामध्ये? एका महिन्यामध्ये किती? 4 चोक 16 सत्संग बुडवायचे नाहीत कमीत कमी. संकल्प करू शकताय 16 मी येणारच. मग एका दिवशी काय होणार, भगवंत परीक्षा घेणार. एखाद्या सोमवारी मोठं संकट येणार तुमच्यावर, धो 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 पाऊस सुरू होणार श्रावणसरी. मग तुम्ही म्हणा प्रभूजी मी येऊ शकलो नाही, असं नाही. त्या पावसात पण तुम्हाला भिजत यावं लागणार. अलग लक्षात तुमच्या. आणि मग एखाद्या सोमवारी काय होणार, तुम्हाला काहीतरी डोकं दुखणार, तुमच्या पोटामध्ये दुखायला सुरू होणार, तरीसुद्धा तुम्ही येणार सत्संगला. येणार की नाही? जाधव प्रभू विचार करतात काय करू. गाडी पंक्चर होणार तुमची एखाद्या सोमवारी. व्हावा असं माझी इच्छा नाही, पण सांगितलं. भगवंत संकट, परीक्षा कशी होते. आम्ही नेहमी सांगतो, आपली द्रौपदीसारखी भयानक परीक्षा होणार नाही. आपली परीक्षा म्हणजे सत्संगला जाताना गाडी पंक्चर होणार. सत्संगला जायला निघालो पाहुणे आले,
हेच आपली परीक्षा भगवंत घेणार. बघू कसा येतोय सत्संगला. आपली मोठी परीक्षा. आपण एवढे महान भक्त नाही, ध्रुव महाराजसारखे, प्रल्हाद महाराजसारखे, द्रौपदीसारखे. मी तर नाही. आपली हीच परीक्षा. पाहुणे आले, कोणी मित्रमंडळी आले, गाडी पंक्चर झाली, कुठं काहीतरी कोणाच्या मैतालाच जायचं आहे. आता कोण मिळेलच तर काय करायचं. माणसं काय पुन्हा पुन्हा मरते ती वय. सत्संग पुन्हा पुन्हा होतोय. माणूस एकदाच मरतो, गेलं पाहिजे की नाही. मग आता इथं तुमच्या भक्तीची परीक्षा सुरू झाली. मैताला जायचं की सत्संगला जायचं? बोला. कुठलं येत आहे तुम्ही सत्संगला, मला माहिती आहे. त्याला लय जिगरबाज भक्ती करावी लागते. असली कवडी मोलाची भक्ती करून होत नसते असलं. याला लय मोठा व्यक्ती लागतो भजन करणार. तुकाराम महाराजांचा स्वतःचा मुलगा मेला तरी तुकाराम महाराजांना काय झालं नाही, भजन कीर्तन बंद केलं नाही. आणि आपण सत्संगला सांगतो की अमक्याचा आंडूमामाचा गुड्डूमामा मेला आणि तिकडे चाललोय मी. बरोबर आहे की नाही. ही आपली भक्ती. इथं स्वतःचा मुलगा मेला तर तुकोबाराय हल्ले नाहीत. श्रीवास अंगणमध्ये कथा घडली ते हल्ले नाहीत. आणि आपण थोड्या थोड्या कारणासाठी डिस्टर्ब होतो. म्हणून ही व्रत आहेत, उपवास आहेत. संकल्प घ्या की मी एवढं करणारच. आणि मग संकल्प घेतल्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाईल भगवंतांकडून. त्या परीक्षेला सामोरे जावा आणि मग बघू काय होतं इथे. याला म्हणतात भक्ती मार्ग. आलं का लक्षात तुमच्या? आता बरेच जण संकल्पच घेत नाही तर मग परीक्षा घेण्याचा प्रश्नच येत नाही. ॲडमिशन फॉर्मच भरला नाही तुम्ही परीक्षेचा फॉर्मच भरला नाही, परीक्षा तुम्हाला देण्याचा विषय येतो कुठे? तसं उपवास व्रत याचा संकल्पच केला नाही तुम्ही काय, तर तुमची परीक्षा कशी होईल भगवंतांकडनं? होणारच नाही. म्हणून सर्वांना आग्रहाचं निवेदन आहे की भगवंतांनी जे सांगितलेले नियम आहे त्याचं पालन करा. एकादशी करा, चातुर्मास व्रताचं पालन करा आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम